मिथुन राशी, बौद्धिक भरारी आणि प्रवास. हे वर्ष नेटवर्किंग आणि कम्युनिकेशनचे आहे. मीडिया, मार्केटिंग आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्यांसाठी हे वर्ष सुवर्ण काळ देईल. जुन्या चुकांमधून शिकून तुम्ही एक नवीन व्यक्तिमत्व म्हणून समोर याल. 2026मध्ये तुमची एखादी जुनी इच्छा जी तुम्ही सोडून दिली होती ती अचानक पूर्ण होताना दिसेल. बोलण्याच्या ओघात तुम्ही कोणालाही दुखावू शकता, ज्यामुळे जवळची नाती दुरावण्याची शक्यता आहे. कागदपत्रांवर सही करताना 2026मध्ये अधिक काळजी घ्यावी लागेल. विनाकारण कोर्ट कचेरीच्या फेऱ्यात अडकू नका. मार्च 2026मध्ये शनीचे राशी परिवर्तन तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची जबाबदारी वाढवेल. पुढे घरात एखादे शुभ कार्य, लग्न किंवा वास्तुशांती संपन्न होईल. व्यापाऱ्यांसाठी हे वर्ष विस्ताराचे आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायाची नवी शाखा उघडू शकता. सहकाऱ्यांवर किंवा पार्टनर्सवर पूर्ण विश्वास ठेवण्यापूर्वी एकदा पडताळणी नक्की करा. जून 2026 नंतर खर्चावर नियंत्रण येईल आणि बचत वाढेल. या काळात तुम्ही सोन्यात किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू शकता. वर्षाच्या सुरुवातीला भावंडांचे छोटे वाद होऊ शकतात, परंतु ऑगस्ट नंतर कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आपल्यासाठी उपाय आहे, दर बुधवारी गणपतीला 21 दुर्वा अर्पण करा. यामुळे व्यवसायातील अडथळे दूर होतील. दररोज सकाळी पक्ष्यांना बाजरी किंवा धान्य खाऊ घाला. यामुळे नकारात्मक प्रभाव कमी होईल.